ETL म्हणजे काय? ETL म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म अँड लोड. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे कलेक्शन ऑफ रॉ डेटा फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट. जेव्हा आपण व्हेरियस सोर्सेसमधनं जेव्हा डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो, जसं की एक्सेल फाईल, CSV फाईल, SQL, ओरॅकल, API ह्यामधनं जेव्हा आपण रॉ डेटा कलेक्ट करतो, त्याला म्हणायचं एक्स्ट्रॅक्ट. तो रॉ डेटा आपण क्लीन करतो, जसं की एरर हँडल करणं, नल व्हॅल्यूज हँडल करणं, मिसिंग व्हॅल्यूज झालं, डुप्लिकेट व्हॅल्यूज झालं, ते हँडल करणं आणि त्या डेटाला, रॉ डेटाला एका फॉर्मॅटमध्ये आणणं म्हणजे ट्रान्सफॉर्म करतो. तो ट्रान्सफॉर्म केलेला डेटा, तो फॉर्मॅट, एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आणलेला डेटा एका सेंट्रल स्टोरेज सिस्टीममध्ये कलेक्ट केला जातो. त्याला म्हणायचं डेटा वेअरहाऊस. त्या सेंट्रल स्टोरेज सिस्टमला म्हणायचं डेटा वेअरहाऊस. त्या डेटा वेअरहाऊसमध्ये आपण डेटा लोड करतो, म्हणजे लोड म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म अँड लोड. तो लोड केलेला डेटा फर्दर प्रोसेससाठी यूज केला जातो नंतरच्या टाईममध्ये, जसं की डॅशबोर्ड मेकिंग झालं, रिपोर्ट मेकिंग झालं, डेटा मायनिंगसाठी त्या डेटाचा वापर केला जातो. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो ETL, एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म अँड लोड.